श्री संत बाळूमामा तुला ह्या व्हिडिओद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत। जर तू देखील हा व्हिडिओ पाहत असशील तर समज तू भाग्यशाली आहेस। बाळूमामा म्हणत आहे 2024 हे वर्ष तुझ्यासाठी आणि तुझ्या प्रियजनांसाठी खूप आशा बाळगून आहे, जिथे उपचार, परिवर्तन आणि आशीर्वादाचे कार्य होणार आहे। तू आता तुझ्या जीवनामध्ये स्वागतसाठी तयार हो। तुझ्या जीवनामध्ये आता असं काही बदल घडणार आहे जे तू कधी विचार देखील केला नाहीस। जीवन बदलणारा आशीर्वाद आता तुला ह्या व्हिडिओद्वारे मिळणार आहे। फक्त हा व्हिडिओ मन लावून किमान 7 ते 8 मिनिट ऐक। बाळूमामा म्हणत आहे, जर तू मला पूर्ण वेळ देशील तर तुझं आयुष्य 201% बदलेल। आता तुला ह्या संदेशाद्वारे तुझं जीवन बदलणारं आशीर्वाद मिळणार आहे, जो तुझ्या जीवनाला कायमचे चांगल्या प्रकारे बदलून टाकेल। जर तुझाही बाळूमामांवर खऱ्या अर्थाने, खऱ्या प्रेमाने तू विश्वास करत असशील तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक कर आणि बाळूमामांचा आशीर्वाद तुला खरोखरच घ्यायचे असेल तर कमेंटमध्ये संत बाळूमामा मी तुमच्यासाठी वेळ पूर्ण देणार आहे असं म्हण। तुझा आत्मा आता बाळूमामांशी जोडला गेला आहे। बाळूमामा म्हणत आहे, माझ्या भक्तीमध्ये तुला जर सामील व्हायचे असेल तर आत्ताच आपल्या चॅनलची सदस्यता घे। म्हणजे सबस्क्राईब बटन जे आहे ते एकदा प्रेस कर, म्हणजे तू आपल्या चॅनलचा सदस्य होशील। या मेसेज म्हणजे असे काहीतरी आहे जे तुझ्या आयुष्याचे भाग्य उघडणार आहे। तुला आता पुढे काय करायचे आहे, आता स्वतः तुझ्या जीवनाचं काय होईल ते बाळूमामा ठरवणार आहेत। आश्चर्यकारक शक्यतांना स्वीकारण्यासाठी, करण्यास आणि त्यावर विश्वास ठेवण्यासाठी तुझे हृदय आता उघडले असेल तर आत्ताच हा व्हिडिओ संपूर्ण बघ। किमान 7 ते 8 मिनिट हा व्हिडिओ बघ। दरवर्षीप्रमाणे बाळूमामा म्हणत आहे, दरवर्षीप्रमाणे मी तुझा पाठलाग केला आहे आणि यावर्षी देखील करणार आहे। त्या वर्षी तुला आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वेळ काढून पाहावा लागणार। तुला जर माझा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर खरोखर मन लावून हा संदेश ऐक। सर्व शिव आणि मी माझा आशीर्वाद तुझ्यावर वर्षाव करतील। फक्त तू हा व्हिडिओ मन लावून ऐक। तुझ्या प्रयत्नांना पोषण देतील आणि तुझ्या गरजा आता पूर्ण करतील स्वतः बाळूमामा। फक्त हा व्हिडिओ संपूर्ण ऐक। या संदेशाच्या शब्दात अशा काही प्रेरणा आणि विश्वास आहे जे चमत्कार तुझी आता वाट पाहत राहतील तुझ्या पुढे थांबून। असं काही या संदेशामध्ये आहे। आणि आजूबाजूच्या जगाला कितीही त्रास झाला तरीही बाळूमामांच्या नावावर तू विश्वास ठेव आणि म्हण, बाळूमामा मी तुमच्या सोबत, तुम्ही देखील माझ्या सोबत राहा। 2024 मधील तुझ्या आयुष्यातील मौल्यवान मुलामध्ये मी काहीतरी बदल करेन। तुझ्या परिवारामध्ये देखील मी बदल करेल। माझ्या प्रिय मुला, मी नेहमीच तुझ्यावर लक्ष ठेवतो याची खात्री बाळग। मी तुझे अश्रू पाहतो, मी तुझी उपासना ऐकतो। तुझ्या अंधाऱ्या चरणांवर मी गप्प बसत नाही। तुझ्यावर जो काही बोलतो, तुला जो कोणी काही देखील बोलतो, मी त्याच्यावर गप्प राहत नाही। मी ठरवत असतो याला कशा प्रकारे पुढील शिक्षा द्यावे। तुझा जो कोणी अपमान करत असतो, मी ठरवतो ज्याला कशा प्रकारे शिक्षा द्यावी, त्या म्हणून मला वेळ लागतो। मी तुला प्रत्येक वेळी संकटात पाहत असतो, मात्र जो संघर्ष करतो तोच टिकून राहतो। संघर्ष तू करत आहेस का नाहीस तुला ओळखायचे असेल तर आत्ताच व्हिडिओ संपूर्ण बघ, पाहून दाखव, तुला मानतो। मी तुला मानीन, तू संघर्ष जीवनात करू शकतो। प्रत्येक वेळी जेव्हा तू चुकत असतो, तुला मी प्रत्येक वेळी वाट दाखवत गेलो आहे। येणारा 2024चा वर्ष तुझ्यासाठी अत्यंत आनंददायी होणार आहे। तू एक गोष्टीकडे लक्ष दिला आहेस का? ही जी 2024 आत्ताचा चालू वर्ष आहे, यामध्ये तू सुखकर जीवन जगला नाहीस, मात्र तू जिवंत आहेस। तुझे जीवन अजून संपले नाही, तुझे जीवन अजून हारले नाही, तू जीवन हारला नाहीस, यासाठी तुला अजून मेहनतीची गरज आहे। तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी आशीर्वाद अवताराचा दावा करण्यासाठी
आत्ताच व्हिडिओला लाईक कर आणि कमेंट कर. बाळू मामा म्हणत आहेत, मला ठाऊक आहे की तू तुझ्या मुलाच्या आरोग्याची आणि कुटुंबाची किती काळजी घेतो. प्रत्येक वेळी तू कुटुंबाचा तुझ्या विचार करत असतो. प्रत्येक नेहमी वर्षानुवर्ष तू कुटुंबाची काळजी करत गेला आहेस. आज मी तुला शुभेच्छा देत आहे की तुला शांती, उपचार आणि तुला आता जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय मिळो याचे मी तुला आशीर्वाद देत आहे आणि शुभेच्छा देखील देत आहे की तुझे जीवन सुखकर आणि शांतीचे जावो. तुझे जीवन बदललेले आशीर्वाद, अशा आशीर्वादांसाठी आता तू तयार हो ज्यामध्ये तुझे जीवन बदलेल. तुझे जीवन एक असा भाग आहे त्यामध्ये दुःख हा परीक्षा आहे आणि आनंद हा उत्तर आहे. तुला बाळू मामा आज सांगू इच्छितात, येणाऱ्या आठवड्यामध्ये, येणाऱ्या दिवसामध्ये माझा तुझ्यावरती आशीर्वाद आता दुप्पट, तीनपट वाढणार आहे. जे तुला बाळू मामा स्वतः आशीर्वाद प्रदान करतील. आवश्यक क्षमता आणि जीवन बदलणारे आता तुझ्याबरोबर चमत्कार घडणार आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणून स्वतः बाळू मामा आता तुला पुढील दिवसात दाखवणार आहेत. तुझ्या वर्तुळात येणाऱ्या दिवसांत दररोज आता वाढ होणार आहे, जी केवळ तुझ्यासाठीच नव्हे तर तुझ्या कुटुंबासाठी आणि अगदी तुझ्या प्रिय लोकांसाठी देखील ही वेळ आता तुझी चांगली येणार आहे. तू आता कुणावरही विश्वास ठेवू नको, विश्वास फक्त देवावर ठेव. आता ज्या ठिकाणी आहेस त्या ठिकाणी डोळे बंद कर आणि म्हण, बाळू मामा मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ देणार आहे, कारण मी तुम्हाला पूर्णपणे मानतो, तुमची भक्ती करतो, तुमचे नामस्मरण करतो. हे बघ, जीवनामध्ये तुला यशस्वी व्हायचे असेल तर तुला वेदना सहन करावे लागेलच. ते काट्याहून चलत असताना तुला बाळूमामांचं नामस्मरण घेत असशील तर तुला तू फुल वाटतील. ही आहे बाळूमामांच्या नावाची ताकद. तुझ्या जीवनामध्ये सध्या अनेक अडचणी असतात. अडचणीमध्ये तुला वाटते मला कोणीतरी पाठिंबा कसं देत नाही. मात्र यशस्वी कोणते लोक होत असतात, ज्यांच्या पाठीमागे कोणतीही पाठिंबा असतो तेच लोक यशस्वी होत नसतात. बाळूमामा म्हणतात, जीवनामध्ये कोणत्याही व्यक्तीला त्याच्या मागे कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याचा रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक ज्याच्या रक्तात आहे त्याला यशस्वी होण्यापासून स्वतः देव नाहीतर काय कोणीही वाचू शकणार नाही. त्याला जीवनात एकदा यशस्वी होतच असतो. वेळ लागेल मात्र यशस्वी व्हायला उशीर होणार लागेल, मात्र तो व्यक्ती यशस्वी होत असतो. जीवनामध्ये कधीही एक गोष्ट लक्षात ठेव, एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकत असतात. म्हणून तुझं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी तुला आता मेहनत घ्यावी लागेल, कष्ट घ्यावे लागेल. जीवन सुधारायचे असेल तर आजच आपले संदेश पुढील 1 ते 2 मिनिट ऐक. इतका संदेश ऐकला असशील तर बाळू मामा मी तुमच्यासाठी वेळ देत आहे असं एकदा कमेंटमध्ये टाईप कर. तुझ्यावर जळत असणाऱ्या व्यक्तीवर कधीही तू तिरस्कार करू नको. त्याचा कधीही तू तिरस्कार कधीच करू नको. तुला एक गोष्ट सांगू इच्छितो, बाळूमामा म्हणतात, जी व्यक्ती तुझ्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार तू कधीही आयुष्यात चुकूनही करू नको, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. तू एखाद्या क्षेत्रात एखाद्या कामात उत्कृष्ट काम करतो, त्यामध्ये तुला यश देखील मिळते. ते यश तुला नशिबाने नाही तर तुझ्या मेहनतीमुळे मिळते. म्हणून ती व्यक्ती तुझ्यावर जळत असते कारण तू उत्कृष्ट त्या व्यक्तीहून जास्त आहेस. म्हणून स्वतःला कमी समजू नको, जळणारे जळत असतात. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना समोर गेल्याशिवाय तुला चांगल्या दिवसांची किंमत कळणार नाही, हे गोष्ट लक्षात ठेव. जो व्यक्ती वाईट दिवसाच्या समोरी गेला आहे त्या व्यक्तीला पुन्हा पुढे चालून भविष्यात वाईट दिवस आले तर ती दिवस कसे हाताळायचे, त्या दिवसांना कशा प्रकारे आउट करायचे ह्या त्या व्यक्तीला ठाऊक असते, जे व्यक्ती वाईट दिवसांना समोरे गेलेली असते. म्हणून आज दिवस वाईट आहेत हे उद्या राहतील असं समजू नको. माझं नामस्मरण करत असशील तर तुझे दिवस आता जाणार आहेत, कारण तुझी मेहनत प्रचंड आहे. तुझे ध्येय जेवढे उंच असेल की झेप देखील उंचच घ्यावी लागेल. जितके मोठे ध्येय तितकी मोठी उंच झेप घ्यावी लागेल तुला.
झेप घ्यायची कशी, प्रचंड मेहनत आणि सर्वात महत्त्वाचे बुद्धी. तुला इतकी बुद्धी वापरायची आहे त्यामध्ये की बस. यशस्वी होण्याहून मग तुला कोणी वाचवू शकणार नाही. तुला काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात रे, ते करून दाखवायचे असतात. बोलून गोष्टी जो पण दाखवत असतो ना, तो माणूस यशस्वी होत नसतो. करून दाखवणारा माणूस ह्यालाच खरं माणूस म्हणतो. त्यालाच म्हणतात खरं यशस्वी. काही दिवस अजून थांब, तुझी वेळ आता येणार आहे. जीवनामध्ये तुला किती वर्ष तू जगशील हे सांगता येत नाही. जीवनात तुला यश केव्हा मिळेल हे बी सांगता नाही. ज्या प्रकारे पाऊस कधी पडेल, उन्हाळा केव्हा, नेमका ऊन केव्हा पडेल, हिवाळा केव्हा सुरू होईल हे देखील सांगता येत नाही. कारण हा निसर्गाचा नियम आहे. ज्या त्या वेळी तेच ते भेटत असतं. म्हणून तुला तुझी वेळ आल्यावर सर्व काही भेटेल, ज्यावर तुझा हक्क आहे आणि अधिकार आहे. जर तुला जीवनामध्ये असं वाटत असेल, जेव्हा सर्व काही आता संपून गेलंय असं तुला जीवनामध्ये वाटत असेल, तर तू वेडा आहेस. अरे हीच ती खरी वेळ असते नवीन काही सुरू होण्याची. सर्व संपून गेलं आहे याचा अर्थ तू संपला नाहीस ना. तुझी जिद्द, तुझे कर्म कायम तुझ्या सोबत असतात. तुझा संघर्ष, तुझी मेहनत. म्हणून आताच तीच वेळ आहे जी तुला काहीतरी नवीन सुरू करायचे आहे. आणि जीवनामध्ये एक गोष्ट नक्की लक्षात ठेव, जो व्यक्ती नवीन काहीतरी करत असतो त्याला यशस्वी होण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. नवीन करायची प्रेरणा घेत जा, काही ना काही असो, पण मात्र नवीन करत जा. तुला त्यामध्ये फायदा झाला नाही तरी चालेल, मात्र एकदा नवीन ट्राय करून बघ. जीवनामध्ये तुला इतकं यश भेटेल तू त्याचा विचारही करणार नाहीस. तुझ्या अंगामधील सर्वात मोठा रोग तुझा जो काही आता सध्या तुला रोग असेल तर तो रोग नाही, सर्वात मोठा व्यक्तीमधला रोग आहे लोक काय म्हणतील. नेमकं मी हा व्यवसाय ह्या क्षेत्रात गेलो आहे, मी इतकं काही करत आहे, मात्र यावर आता लोक काय म्हणतील याचा जर तू विचार करत असशील तर तुझा हा रोग तुला नक्की एक दिवस नष्ट करणार आहे. आता याचं औषध माझ्याकडे आहे. तुला मी पुढील 1 मिनिटात याचं औषध देणार आहे. नक्की व्हिडिओ अजून पुढे जरा ऐक. जर तुला लोक काय म्हणतील असा प्रश्न असं मनात येत असेल तर एकदा त्या व्यक्तीकडे बघ जो जीवनामध्ये यशस्वी झालेला आहे. तो जर म्हणत बसला असता लोक काय म्हणतील, तर तो आज तुझ्या कानावर त्याचा आवाज घुमला नसता. म्हणून आत्ताच तुझे विचार थांबव. तू फक्त तुझ्या प्रयत्नांकडे लक्ष दे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे तिचे धाडस नक्की असते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण तुझा संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. म्हणून तुला आत्मविश्वास असणं भरपूर गरजेचं आहे. म्हणजे तुला स्वतःवर जेवढा विश्वास तितकं तू यशाच्या जवळ असशील हे लक्षात ठेव. नेहमी लक्षात ठेव, अनेक वेळी मी तुला पाहिलो आहे. तुला काही लोक तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात. तू एक गोष्ट लक्षात ठेव, जे लोक तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात ना, ती लोक तुझ्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात हे लक्षात ठेव. म्हणून कधीही खाली खेचणाऱ्यांबरोबर राहू नको. तुला लगेच लक्षात येतात त्यांच्याहून 4 नाही तर 12 पावलं दूर चल, नाहीतर आयुष्य बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही. जग तुला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तू नाव कमवण्यात व्यस्त राहा. या जगामध्ये जो व्यक्ती कामात असतो ना त्याला खरी किंमत आहे. जो व्यक्ती कामात नसतो, रिकामा टेकडा असतो, त्या व्यक्तीला ह्या दुनियामध्ये किंमत नाही. म्हणून तू आता सध्या नाव कमवण्यात व्यस्त हो. तुला सर्व काही भेटेल, तुला जे हवं आहे. तू रोज कासवाच्या गतीने का होणार, रोज थोडी प्रगती करत जा. तुझ्या आडवे खूप ससे येतील, मात्र त्यांना तुला भिवून राहायचे नाही. तू तुझ्यामध्ये त्यांना हरवण्याची हिंमत ठेव. तू एकाच वेळी एकच काम कर, पण असे कर की जग त्या कामाची दखल घेईल. ते काम असे असले पाहिजे की जगाने देखील म्हणले पाहिजे काम करायला यावे तर तुझ्यासारखे. तुझे आयुष्य असे जात आहे. बाळूमामा तुला सांगत आहे, तुझ्या आयुष्यामध्ये तुला ध्येयापर्यंत जायचे असेल
तर तुला आजच ते नकारात्मक विचार काढून टाकायचे आहे जे तुला रोज येत असतात. सकाळ सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपल्यानंतर तू एक गोष्ट लक्षात ठेवून झोपायचे, ते म्हणजे मी आता नकारात्मक विचार करणार नाही. जेव्हा नवीन सकाळ होईल, जेव्हा तू जागे होशील, तेव्हा तुला चांगले विचार घेऊनच उठायचे आहे, नक्की नकारात्मक विचार. तू तुझ्या ध्येयासाठी आतोआत प्रयत्न कर. जगाने तुला वेडे म्हणले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवत असतात. वेडे म्हणजे ती वेडे नाही ज्यांना काहीतरी करून दाखवण्याची धमक असते. ज्यांच्यात काहीतरी करून दाखवण्याची धमक, काहीतरी करून दाखवण्याचं सर्व काही असतं, तेच लोक ह्या जगामध्ये यशस्वी होत असतात. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तू नक्की ह्या जीवनात यशस्वी होऊ शकतोस, फक्त तुझ्यात ती धमक असली पाहिजे संघर्ष करण्याची. तुला काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. तुला अनेक अडचणी सध्या येत असतील तर समजून घेऊ नको, आता ती वादळे, ती अडचणी तुला नष्ट करत जातील. तर हे समजून घे, ती आता अडचणी आल्या आहेत म्हणजे आता माझी पुढील वाट यशस्वी होण्यासाठी मोकळी होणार आहे. तू हेच समजून घे, कारण हेच खरं आहे. एखाद्याप्रमाणे तू जर रस्ता भटकत असशील तर योग्य रस्ता निवडण्याची आता तुझी हीच वेळ आहे. तू रोज जर रस्ता हुडकत बसत असशील तर चांगली गोष्ट आहे. जेवढा वेळ तू रस्ता हुडकण्यात बसशील तितकं चांगलं आहे. रस्ता हुडकण्याऐवजी तू एकच विचार करत असशील, ह्या रस्त्यावर चालायचे कसे, ही विचार करू नको. तू रस्ता चांगला प्रकारे धर. तुला चालायचे काय, तुला यशस्वी आपल्या आपण होता येईल. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण तू देत बसू नको, कारण ज्यांना तू आवडतात त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि ज्यांना तू आवडत नाही ते तुझ्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही. म्हणून कशाला उगाच बिनकामाचे त्यांच्या पुढे स्पष्टीकरण तुझे वागवत असतो. तू जर खरोखरच बाळूमामाला इतका वेळ दिला असशील तर आजच कमेंटद्वारे म्हण, बाळूमामा, मी तुमच्यासाठी संपूर्ण माझा किमतीचा वेळ दिलो आहे.